नेटवर्क फक्त दाखवतंय फुल बरं का, नेटवर्क दाखवतंय फुल, पण ॲक्च्युअली मध्ये चालत नाही, बहुतेक जामर वगैरे. लिंक ओपन हो ना, तुमचं चालतंय फुल. एअरटेल आहे, BSNL असेल तुमचं. एअरटेल चालाय पाहिजे राव. बीडचं शेम तर सर फास्ट चालाय पाहिजे जालन्यापेक्षा. राहावा गड्या, आता आलंय शिष्टमंडळ आलंय, थोडी नेटवर्कने साथ द्यावा फक्त बस. तिकडचं वायफाय टाकू इकडं. टाकू वायफाय तिकडचा इकडं, का पुन्हा हे बी बंद व्हायचं. वायफाय घेऊन बघतो युट्यूबला होते का चालू. काही कवा नाही ते जिओ साथ द्यायला लागले राव. जिओनी कधी साथ दिली नाही उपोषणात. जिओच चांगलं आहे. विखे पाटील साहेब एक आहेत, विखे पाटील साहेब, प्रसाद लाड साहेब, दोघंच येणार आहेत ना भेटायला. हो, मला कोण ट्राय पडते का तुम्हाला? फुल लिंक देतो, फुल फास्ट चालू एकदम लिंक. पाय तुझ्या 2 मोबाईल बसतील का उदय? दोन कशाला लावतो? लावून दे एक. हातात धरावं लागतं एक मोबाईल. राहून दे, सिस्टम रेपर्यंत एक लावून दे ना माझा. लोक बघतायत रे, राज्यातले लोक बघतायत. जे खेड्यापाड्यात ज्यांच्याकडे TV नाही ते ह्याचा सहारा घेतात मोबाईलचा. दे ना प्लीज. ग्रामीण भागातल्या बांधवांपर्यंत पोहोचेल ना मेसेज आपला. नाही देत? माझा मोबाईल देऊ का? तो नेटवर्क दे मला. शिष्टमंडळ तरी या की बाबा म्हणा लवकर, का नाराज झाले का आमच्या शिष्टमंडळ? कशावर चालू आहे? घ्यायला चालू युट्यूब का फेसबुक? मला आश्चर्य वाटायला लागले आज राव, इतकी छान साथ द्यायला लागले मला जिओ. जिओ साथ द्यायला लागले म्हणजे मागण्या मान्य होत्यात बहुतेक. मित्रांनो शेअर करा, शेअर सगळ्यांनी पटपट पटपट, म्हणजे काय होईल बाकीच्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल.
फक्त लय वडावडी करू नका म्हणून आता आल्या आडवी अशी बाज. आता कसं बसते ना मुख्यमंत्री शिष्टमंडळ कसं बसून अभ्यासक झाले का टेबल नाही ना. पुन्हा एकदा अभ्यासक. नमस्कार, लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण थेट आंतरवली सराटीतून लाईव्ह आहोत. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा आज दुसऱ्यांदा आंतरवली सराटीत दाखल झालेलं आहे. परंतु उपोषण स्थळावर यायला शिष्टमंडळाला थोडासा उशीर होतोय. उशीर नेमका का होतोय हे मात्र आमच्या लक्षात येत नाही. नेमकं उशीर का होतं हे लक्षात येत नाही. दरम्यानच्या काळात काही अभ्यासक, मराठा आरक्षणाचे अभ्यासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांचं आंतरवली सराटीमध्ये अर्ध्या तासापूर्वीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नेमकं घोडं कुठे पेंड खाते पूर्वीच्या काळात म्हटलं जायचं, परंतु म्हणजे पेंड खायला घोडं थांबायचं. त्यामुळं मंत्र्यांच्या गाड्याला डिझेल टाकायला एखाद्या वेळेस गाडी कुठे डिझेल खाते असं आता म्हणावं लागेल. आणि नेमक्या गाड्या कुठं थांबल्यात हे सुद्धा त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी समाज बांधव आणि संपूर्ण मराठा समाज हा या ठिकाणी प्रतीक्षेत आहे. सगळ्यांना या ठिकाणी प्रतीक्षा लागली की या ठिकाणी शिष्टमंडळ कधी पोहोचतंय. तर या ठिकाणी आता पोलीस बांधव यायला सुरुवात झालेली आहे आणि शिष्टमंडळ देखील या ठिकाणी अवघ्या काही क्षणात आता पोहोचत आहेत. तसे संकेत या ठिकाणी आता मिळत आहेत. संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याजवळ बहुतेक या ठिकाणी शिष्टमंडळ अगोदर या ठिकाणी पोहोचलेलं आहे. कदाचित मंत्री महोदयांनी शिष्टमंडळासोबत अगोदर चर्चा केली असावी आणि त्यानंतर शिष्टमंडळ या ठिकाणी आता पोहोचलेलं आहे. शिष्टमंडळ काय चर्चा करतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे. बघूया शिष्टमंडळाची काय चर्चा सुरू आहे. अगदी तेथे आपण माईक समोर ठेवूया आणि शिष्टमंडळाने या ठिकाणी काय चर्चा होते. हॅलो, शिष्टमंडळ आले चर्चा करते. या ठिकाणी शिष्टमंडळ आले. ज्या चर्चा झाली त्यांचं ते सांगता येतं. मग यांची चर्चा सकाळ ठेवू द्या माईक. कशाला का माईक काढताय ती कळू द्या सगळ्यांना. काय या ठिकाणी अभ्यासक पोहोचलेले आहेत. मात्र शिष्टमंडळ या ठिकाणी यायला वेळ लागतोय. शिष्टमंडळाला यायला काय वेळ लागतोय. शिष्टमंडळ आले परंतु या ठिकाणी शिष्टमंडळ येत आहे. अभ्यासक आलेत. शिष्टमंडळ यायला काय वेळ लागतोय या ठिकाणी कळायला मार्ग नाही. या ठिकाणी आपण शिष्टमंडळाच्या प्रतीक्षेत आहोत. या ठिकाणी शिष्टमंडळ पोहोचत आहेत काही वेळात. तत्पूर्वी मराठा आरक्षणाचे अभ्यासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत.
त्याच्याबरोबरच्या घरगुती आपण सांगितल्याप्रमाणे त्या 12 सांगितलं तर त्यांनी पहिल्या जी यशस्वी असलेली त्यांनी ज्या पद्धतीचे प्लस जेणेकरून जे प्रमाणपत्र आपल्याला लागतील त्याच्याकडे तुम्ही प्रमाणपत्र आहे सांगू का शपथपत्र आपल्याकडे दोन्ही शपथपत्र दिलेले त्यांनी शपथपत्र आणि 4 मुद्दे आपल्याकडे त्यामुळे चर्चा केलेली त्या शपथपत्राबद्दल पहिला मुद्दा आणि त्याची जी असणारी प्रस्तावना आहे पहिली ही प्रस्तावना आपण त्यांच्याशी व्यवस्थित वाचून त्या प्रस्तावनेमध्ये जे भूमी शेतकरी वगैरे असतील यांची जी अर्जदार करायची अर्जदाराला ग्रामसमिती आहे त्या ग्रामसमितीचे संपूर्णपणे अधिकार त्या ग्रामसमितीला राहतील आणि पुन्हा त्या ग्रामसमितीने दिलेला जो अहवाल आहे तो प्रमाणपत्र पडताळणीसाठी सुद्धा ग्राह्य करण्यात येईल अशा पद्धतीने आमची पहिल्यांदा त्याच्यापुढे त्या ठिकाणी पहिली चर्चा झाली त्यानंतरचं जे प्रमाणपत्राचे संदर्भ 2/9/2025 रोजी हैदराबाद शासन अर्जदाराचे शपथपत्र या अर्जदाराचे शपथपत्र त्या अर्जदाराचे शपथपत्रामध्ये एक फार महत्त्वाचं ही याच्यामध्ये याच्यामध्ये की व्यतिरिक्त या व्यतिरिक्त म्हणजे आपण जे प्रमाणपत्र या पुरावे त्याच्या व्यतिरिक्त एखादा सक्षम अधिकारी यांना आवश्यक ती पुरावे त्यांनी मागणी केल्यास सादर करण्याबाबत त्यांना सांगितलं होतं की अधिकारी कुठल्याही प्रकारचे पुरावे मागतात आणि ते पुरावे आपल्याकडे नसतात त्याच्यामुळे आम्हाला हैदराबाद यादीनुसार किंवा हैदराबाद यादीनुसार अर्जदाराचे शपथपत्र देता येत नाही त्यांनी ते मान्य केलं आणि याच्या आधारे जे अधिकारी त्रास ती त्रास देणार नाही त्यांनी ती ओळख कट केली आणि ती ओळख कट केल्यामुळे आपल्याला इथं काय होते की अर्जदार कोण एखादा अर्जदार त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची नोंद लागते प्रमाणपत्र घ्यायची नाही त्याच्याकडे कुठली नोंद नाही ही नोंद नसताना त्यांनी हे अर्ज केलेला आहे मग तो अर्ज करून शिकवू शकतो त्याच्या नातेवाईक संबंधाच्या शपथपत्र दुसरं शपथपत्र द्यायचं हे दुसरं शपथपत्र काय 2/9/2025 रोजी हैदराबाद शासन नाते संवादाची द्यावायची शपथपत्र असताना मला हा जो शपथपत्र हा शपथपत्र जर म्हणून आपल्याकडे दिलेलं आहे आपण जर पहिल्या त्याला ओळखत असतात त्यांनी ते प्रमाणपत्र विलंबनपत्र प्रतिज्ञापत्र जर त्याच्या मुलाला परंतु माझी बहीण नोंद नसणाऱ्या परंतु मला माहीत असलेल्या देऊन लग्न केलेल्या त्यांना माझी मेवणी आहे माझ्या मेवण्याला व बहिणीला आणि बहिणीच्या मुलाला त्यांनी प्रमाणपत्र दिलं जाईल उदय दे ना ठेवा ठेवा काही नाही आहे ना
हे केली त्याच्यातल्या गोष्टी कम केल्या आणि त्यांनी आपल्याला मान्य केलं. आता हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये संख्या दिलेली आहे मराठ्यांची कुणब्यांची. तिथे मराठा प्रत्येक गावावर तालुकावार स्थानिक संख्या दिलेली जनगणना केलेली आहे. 1840 पासून पुढे 1884 असेल. मध्ये हैदराबाद गॅजेट असेल, औरंगाबाद गॅजेट असेल, मुंबई गॅजेट असेल. यामध्ये मराठवाड्याची दिलेली जी संख्या आहे आणि इतर जातीची जनगणना केली त्या जनगणनेमध्ये प्रत्येक जातीची फक्त संख्या दिलेली आहे. ज्याचा अशा प्रकारची काही त्यांना विनंती केलेली आहे. आणि एक विषय तुम्हाला नेता त्यांना आपण ही भूमिका मांडली की मराठवाड्यातील मराठ्यांच्या ज्या नोंदी नाही आहेत त्यांना प्रमाणपत्र कसे मिळतील त्यासाठी आमचे 2 आधार घ्या. तुम्ही एक आधार काय घेतला, हैदराबाद गॅजेट घेतला. सर्वात महत्त्वाचं मुंबईच्या आंदोलनात तुम्ही स्वतः म्हणाले होते, आमच्या नेता म्हणाला होता विखे पाटलांना की गॅजेट स्वीकारलं याचा अर्थ असा घेतो आम्ही की मराठवाड्यातील ज्या मराठ्यांना नोंदी नाही आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल. तिथं विखे पाटलांनी हो म्हणले होते. त्यांना दुसरा आधार दिला, गॅजेट तर स्वीकारलं जाईल, जनगणना आपली आमची स्वीकारा. तर चर्चेचा अंत असा ठरला की चर्चा सकारात्मक झाली तर ते म्हणे शेवटचा निर्णय मला घेता येत नाही, माननीय मुख्यमंत्र्यांची मी चर्चा करेन आणि मराठवाड्याच्या आरक्षणासंदर्भात पुढची चर्चा करून मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील. हा शेवटचा भाग बरोबर. हो पूर्ण बिलकुल म्हणजे कारण हे त्या जी स्वतंत्र मंत्रालयाच्या संदर्भामध्ये काय केलं, स्वतंत्र मंत्रालयाच्या याच्यात आपण आज सुधारणा केली. ते म्हणे मराठा याला स्वतंत्र मंत्रालय देता येत नाही, त्यासाठी आपण कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांना आरक्षण कक्ष आपण स्थापन करणार आणि हे कक्ष स्थापन करायची पहिली स्टेप आपण स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या बाकीच्या काही गोष्टी मग सारथीच्या असतील किंवा ह्या वेगळ्या त्या गोष्टी होत्या, परंतु मूळ हे गॅजेटप्रमाणे असणारी संख्या, त्या संख्येनुसार मिळणारे प्रमाणपत्र, अर्जदाराचं प्रमाणपत्र, अर्जदाराचं शपथपत्र आणि अर्जदाराला दिलेलं नातेवाईकाचं शपथपत्र, हे 2-3 शपथपत्र त्यांनी त्याला ग्राह्य धरले आणि हे पॉझिटिव्ह मुद्दे आहेत. या पॉझिटिव्ह मुद्द्यावर आमची त्यांच्याशी भरपूर चर्चा झाली. तशा प्रकारचं मी ज्यांनी ती दिलेले ज्यांनी हो म्हणलेलं ते याच्यावर आपण पूर्णपणे लेखी घेतलेलं आहे. हे संपूर्णपणे लेखी प्रमाणपत्र पडताळणीसाठी याच्यासाठी जे काय त्यांनी हो म्हटलंय ते पूर्णपणे आपण या 12 SOP मध्ये असणाऱ्या 12 मुद्द्यावर आपण ते क्लिअर केलेलं आहे. आणि मी एक भूमिका मांडली, जर आतापर्यंत मराठा जरांगे पाटलांचे आंदोलन केले त्याच्यामुळे जे काही प्रमाणपत्र मिळाले ते प्रमाणपत्र या आजच्या या उपोषणामुळं मार्गी आणि तात्काळ होण्याची शक्यता आहे. ते नक्कीच होईल. परंतु जर हे प्रमाणपत्र आपल्या हैदराबाद गॅजेट लागू झालं नाही तर फक्त गतीच मिळेल, दुसरं काही होणार नाही अशी माझी भूमिका मांडली. आणि ते गती वाढवण्यासाठी त्यांनी ती संख्या वाढवली आणि कार्यपद्धती चांगली केली. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही मूळ शपथपत्राला त्याला नावच गॅजेट दिलेलं आहे म्हणून गॅजेट हाच त्याचा पुरावा असावा. आम्ही याच्यावर वारंवार त्याच्यावर जोरही दिलेला आहे. व्हॅलिडिटी सुद्धा आपण काय सांगितलं, सगळं करतो म्हणलं. हो ते म्हणे आम्ही हे सगळं करतो, आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्यावा. म्हणलं ते आमच्या हातात नाही, 1 महिन्याभराचा वेळ द्या. अगोदर खाली म्हणजे आम्हाला वेळ लागेल ते पाटलाकडे आम्ही नाही बोलू. पण ह्या जे मुद्दे लिहिलेत आपण, हे मुद्दे आपण त्यांच्याकडून लिहून बदवून घेतलेले. तिथं काही आमच्याकडे रेकॉर्ड वगैरे काय होतं नव्हतं आम्हाला माहीत नाही, परंतु आम्ही लिहिलेलं आहे. कारण त्यांच्याकडून 3 वेळा बदवून घेतलेले. हे तुम्हाला मुद्दे मान्य आहेत का? कारण मी जे तुम्हाला सांगितलं मेवण्याचं नातं, मेवण्याच्या भाच्याला प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत हे, आणि हे पण ते म्हणे थोडं हळू सांग, आता आम्हाला तुम्हाला बोलावं लागेल. त्या विषयावर भरपूर चर्चा केली त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट मग बाकीचे ज्या शुद्धीपत्र कंप्लीट काढतो मध्ये आणि त्या 58 लाख नोंदी आहेत त्यासुद्धा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावावर त्याचं जसं आपण दौंडी देऊन लावले होत्या पहिल्यांदा त्या पूर्णपणे तिथं आम्ही पेनड्राईव्ह मध्ये सुद्धा देतो. मग काय करायचं आता? मला एक थांबतो.
आता आमची अशी सगळ्याची विनंती आहे की आपण कुठंतरी हे जर मुद्दे त्यांनी आपल्याला ग्राह्य लिखी देत असतील, अधिसूचना किंवा अध्यादेश ते कम्प्लिटली पूर्णपणे काढत असतील, तर आमची सर्वांची विनंती आहे आपण इथं थांबलं पाहिजे, काही दिवस त्यांना वेळ दिला पाहिजे. आंदोलनापासून बाजूला व्हायचं नाही आपल्याला, कारण हा प्रश्न आपल्यावर जे आम्ही कळकळून सांगितलं आहे, हा टोटली मुद्दा हा मराठवाड्यासाठीचा, मराठवाड्यावर आमच्यावर फार अन्याय झालेला आहे. सगळे मुद्दे आपण पाठीमागपासून तर आत्तापर्यंत सगळे मुद्दे व्यवस्थित मांडलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते ग्राह्य धरायला. आणि ती तुम्ही म्हणता ती संख्या ती सुद्धा आम्ही ग्राह्य धरायचा प्रयत्न करू, ती मुख्यमंत्र्यांपर्यंत बोलू. जे तुम्हाला बोलायचं असेल ते मुख्यमंत्र्याला बोला. 7 गॅजेट सुद्धा लावायचे सांगितलेलं आहे. त्यांना म्हणलं ते कोर्टात जाऊ नये तर कोर्टात जाऊ, तिकडे काही हो, परंतु 7 गॅजेट सुद्धा आमची दादाची इच्छा आहे की ते लावावं. कारण दादा प्रत्येक वेळेस म्हणतं की आम्हाला जे काय दिलं असेल ते प्रत्येक गोष्ट आम्हाला कोर्टातच गेलेली. 10 केंद्र हे केलं तर दिलं असेल. त्यांचं म्हणणं आहे की ते आम्ही आमचे जनरल सॉलिसिटर चर्चा करतो आणि त्याचा एक प्रयत्न करतो, त्याचा सल्ला घेतो. आणि त्याला काय फक्त क्लिअर मान्यता मला त्यांनी दिलेली नाही. त्यांना विचारून आम्ही ते सांगतो आणि विचारून आम्ही ते करतो. अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. आता याच्यावरची चर्चा आणि हा दुसरा ज्या एसईबीसी होतं ना आपल्याकडं, एसईबीसी आणि ओबीसी यांना ज्या ओबीसीला जेवढ्या शिष्यवृत्त्या मिळतात, जेवढ्या शैक्षणिक सवलती मिळतात आणि जेवढे कोर्सेस आहेत ते संपूर्णपणे कोर्सेस एसईबीसीनुसार दिले जातील आणि संपूर्णपणे सुविधा त्या शैक्षणिक शिष्यवृत्त्या पूर्णपणे आम्ही सगळ्या कोर्सेसला देणार, अशा पद्धतीचे त्यांनी शब्द दिलेला आहे. सारथीसाठी सुद्धा त्यांनी सांगितलं की सारथीमध्ये फक्त ते PhD वालेचं सांगितलं ते आम्हाला करता येत नाही, तो निर्णय झालेला आहे. सर्वांच्या बार्टी सारथी असलेल्या या सगळ्यांना हा निर्णय क्लिअर आहे की आम्ही त्या PhDच्या जागा कमी केलेल्या आहेत. हाही निर्णय झाला. एक हॉस्टेलचा निर्णय झाला. मराठ्यांना जे हॉस्टेल आपण आपल्या दिलेले आहेत मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, तर त्या हॉस्टेलमध्ये ज्या सारथी मार्फत चालतात तर त्यामध्ये मात्र 40% 40% आणि 20% अशा प्रकारचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. 40% मराठा, 40% ओबीसी इतर आणि 20% इतर, अशा पद्धतीने 100%च वर्गीकरण केलं. आम्ही त्यांना म्हणलं 100% मराठ्यांना का नाही, तर त्यांचं म्हणणं असं आलं की हे फक्त मराठ्यांना का नको आहे, तर आम्हाला पूर्णपणे चालवण्यासाठी लागणारा जो निधी आहे त्या 40%वर आम्हाला चालता येणार नाही. त्यामुळं आम्ही त्यांना पंजाबराव देशमुख अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची निर्वाह भत्ता आम्ही देतो आणि त्या निर्वाह भत्तेतून आम्ही काही भागवतो. आणि एका जातीला हे मग आम्ही म्हणलं मग ओबीसीला कसं आहे किंवा एससीला कसं आहे, अशा पद्धतीने त्यांना स्वतंत्र वसतिगृह आहेत, आमच्यामध्ये त्यांना काय घ्यायचं. तर त्यांचं म्हणणं असं आलं की ही एक टेक्निकली मुद्दा आहे म्हणून आम्हाला तो जसा कुणबी मराठा कुणबी अशी एकच त्या पद्धतीने आम्हाला केले आणि त्या पद्धतीने आम्हाला ते करावं लागेल. तर एवढा मुद्दा तुम्ही आमचा आहे त्या पद्धतीने स्वीकारा, त्याच्यातही बदल करण्याचा आपण प्रयत्न करू. हे इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. या सगळ्या गोष्टी जवळजवळ आमच्या दृष्टिकोनातून काय भाऊ पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आणि मराठवाड्याचा विषय सुद्धा त्यांनी नेता निर्णय घेतील किंवा चर्चा झालेली आहे. आणि त्यांना हे सांगितलं की मागच्या वेळेस तुम्ही तेच सांगितलं मुंबईच्या आंदोलनात दादा म्हणले, मी ऐकलं, सगळ्यांनी ऐकलं, ते रेकॉर्डेड आहे की हैदराबाद गॅजेटचा अर्थ असा घेतो आम्ही की मराठवाड्यातील ज्या मराठ्यांच्या नोंदी नाही आहे त्या मराठ्यांना आणि ते म्हटले की काय म्हटलं कबूल आहे, ऐकलं स्वीकारलं तुम्ही, पण निर्णय घेण्याचा माझा अधिकार नाही, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो आणि त्याच्यासाठी दुसरा शेवटचा निर्णय नेता तुमचा आहे. आणि फार चांगले आले आहे, सकारात्मक आहेत. पुन्हा एखादी बैठक घेऊ, मला ती बैठक घेण्याचा आमचा अधिकार नाही, जरांगे पाटील बोला आणि त्याचा आपण उपयोग करू म्हणे, चांगला 2-4 सस्पेंड करू म्हणजे धास्ती निर्माण होईल आणि योग्य मार्गाला लागेल. मराठवाडा कुणबीमध्ये का टाकायचं हे सुद्धा सांगितलं की मराठवाडा एक वेगळ्या पद्धतीने 371 कलमाप्रमाणे आपल्याला एक वेगळ्या प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत. आणि त्या सवलतीमध्ये असं सांगितलं की ज्या वेळेस संविधान लागण्यापूर्वीचे जे तुमच्याकडं आधार आहेत, जे तुमच्याकडं पुरावे आहेत, ते पुरावे संविधानापूर्वीचे पुरावे हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा ग्राह्य धरलेले आहेत. सुप्रीम कोर्टाची केस आपल्याकडे 2018च्या केसमध्ये सुद्धा आहे की जी माधुरी पाटील वर्सेस ठाणे आपण काल ते चर्चा केली, त्यामध्ये सुद्धा क्लिअर केलेलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जे आपले पुरावे ग्राह्य धरले जातात ते कुठले असायला पाहिजे, जे जुन्या पुराव्यांना कुठल्याही प्रकारचा काही म्हणजे डंक नाही, अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये 2018च्या JR आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये आहे निर्णयामध्ये. आणि दुसरी गोष्ट संविधानामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की संविधान लागण्यापूर्वी ज्या लोकांना त्यांचे जे हक्क असतात पूर्वी संविधान लागण्यापूर्वीचे ते हक्क कायमस्वरूपी अबाधित राहतात. जसं उदाहरणार्थ
मराठवाडा हैदराबाद स्टेटमध्ये असताना किंवा तिकडं असताना पूर्णपणे मराठे हे ओबीसीमध्ये होते, परंतु आपण इकडे आल्यानंतर हे सगळे मराठा झाले. याचा अर्थ असा होतो की आपल्याला संविधान लागण्यापूर्वी आपण जी 1881 जी असेल जी जनगणना असेल गॅजेटनुसार, ती जनगणना केलेल्या गॅजेटनुसारचे जो पुरावा आहे तो सुप्रीम कोर्टाच्या नुसार ग्राह्य धरला. आम्ही हे सुद्धा त्यांना दाखवून दिलेलं. सुप्रीम कोर्टाचे जजमेंटचं ती सुद्धा त्यांना ती ही कॉपी दाखवलेली आहे. म्हणजे ह्यानुसार ती त्यालाही कबूल झालेत. मग जे भाऊनी सांगितलं की या पद्धतीने आपल्याला मराठवाड्यात मिळू शकतं. तर त्यांनी ती आणि तिथला मुंबईचा झालेला विषय हे दोन्ही कबूल केलं. पण ते म्हणले आम्ही मुख्यमंत्र्याला हे सांगू, मुख्यमंत्र्याकडून करून घेऊ. मी म्हटलं आम्ही करून घ्यायचे त्या मराठवाड्याच्या संदर्भात चर्चा करू की जे मूळ जुने पुरावे आहेत मराठवाड्यामध्ये गॅजेटमध्ये असणारी जी संख्या आहे त्या संख्येनुसार यांना नोंदीला ग्राह्य धरता येईल का, अशा पद्धतीचा पुरावा पूर्णपणे. जसं आता ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही, परंतु समजा आंतरवालीमध्ये 200 कुणबीची संख्या मूळ होती, याच्यामध्ये आपल्या गॅजेटमध्ये दाखवलेली, त्या संख्येनुसार त्या नोंदी ग्राह्य धरता येतील का, नोंद म्हणून ग्राह्य धरता येईल का, अशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याशी करतो. हे दोघंही बोलले. पण महत्वाचा मुद्दा होता भाऊ बरं का, 67चा पुरावा आपण देऊ शकतो. जसं हैदराबाद गॅजेट स्वीकारलं तर ती संख्या आली, त्याच्यात संख्या आली तर आपण काय पुरावा देऊ शकतो. आता आपल्याकडे पुरावा नाही. 67 पूर्वी आम्ही मराठवाड्यात राहत होतो. रहिवासी आम्ही मराठवाड्यात रहिवासी पुरावा देऊ शकतो, महसुली पुरावा देऊ ते शकतो, आणि जनगणना जमिनीचे पुरावे शकतो. जे त्यांनी हा. बाजूचा कॉलम होता ना त्याच्यात ते गोष्टी ऍड केल्या तर आपल्याला ते प्रमाणपत्र मिळता येईल. तर ते म्हणे हे मला नाही करता येत म्हणे, मी मुख्यमंत्र्यांची चर्चा करेन. आम्ही चर्चा केली तर म्हणलं मग शेवटचा निर्णय आमचे नेता घेतील. आणि शेवटचं जे तुम्हाला जे नातेवाईकासंबंधी असणारे जे प्रमाणपत्र, तो मोठा हे विषय शपथपत्र, तो जरा मोठा विषय झाला. जास्त चर्चा ते म्हणे नको त्याची जास्त चर्चा करू नका, आम्ही पाटलाबरोबर माझी बोलून पण चर्चा विनंती करतो. आहे. आम्ही तुम्ही दोघं तो बोला. जरा पॉझिटिव्ह विषय आहे. हा, तुम्ही बोला. काय याचा भाऊ बहीण दिलेले भाऊजी म्हणजे भाच्याला आणि मेवण्याला प्रमाणपत्र देता येईल, मेवण्याला बी आणि भाच्याला भाचीला पण. असं माझं प्रमाणपत्र माझ्या मेवण्याला ते शुद्धीपत्र चालेल आणि काढायला माझ्या तयार. भाच्याला सुद्धा चालेल, अशा पद्धतीचं याच्यामध्ये ते शुद्धीपत्र काढायला तयार आहेत. कारण ह्या दोन्ही वंशावळी याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. या दोन्ही वंशावळी आपण त्यांच्याकडून लिहून घेतली. हे बघ, ही मोठी उपलब्धी आहे आजच्या चर्चेची. पण याच्यावर जास्त प्रसार आपल्याला म्हणजे चर्चा करू. नाही, त्याच्यातून जाऊ नका. जाऊ नका देऊन हे सगळं चालू आहे. हे म्हणा जाऊ नका देऊ. या अशा दोन्ही वंशावळी दिल्या त्यांनी. एक मला मला दिसत नाही. नाही का, पण जाऊ द्या. एक ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे ते आणि आपण ज्या नातेवाईकाला द्यायचे ते, हा विषय संपला. आता आमचा एक विषय हा नोंद नसताना, हे दुसरी गोष्ट आहे. नोंद नसताना सुद्धा हे शपथपत्र आधारे म्हणले त्यांनी. ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याच्या प्रतिज्ञापत्राच्या शपथे आधारे, ज्याच्याकडे नोंद नाही अशा प्रकारच्या बहिणी. तर आता हे करून मराठवाड्याचा विषय मग मराठवाड्याचं मुख्यमंत्र्यांकडे जाईल, तिथं चर्चा करू. आणि आता याच्यावर आम्ही आमचे सगळेजण आम्ही कोल्हापूरच्या परिस्थिती म्हणणं आहे, आता जो SOP आहे हा लागू झाला तर पश्चिम महाराष्ट्रात सगळा प्रश्न मिटतो. बरोबर आहे का? कोल्हापूरवाल्यांना सुद्धा बोललो होतो, त्यांनी सुद्धा क्लिअर सांगितलं की आम्हाला मान्य. SOP आहे हा, आता हा. मराठवाड्यासाठी जे आहे ते होते सोबत होते हा, हे होते सोबत होते. पश्चिम महाराष्ट्र नाही चर्चेत टायमाला होते की दोघं नव्हते. आता आलोय. तुम्ही नव्हते, हे होते. हे होते, बसले होते. बोला तुम्ही. आमच्याकडे नावाने शेतकरी असल्यामुळे बरं, हा. SOP आम्हाला जास्त उपयोगी पडते. भावकी एकाची जरी नोंद असतेच, त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे, आमच्या नोंदी आहेत तिकडं. हैदराबाद नाही सातारा गॅजेट. त्यांचं म्हणणं काय आलं, सातारा गॅजेटला हे तुमचं हैदराबाद गॅजेट आम्हाला फायदेशीर ठरू शकतं, आमच्याकडे नावाच्या नोंदी असल्यामुळे. असं नाही चालत. हैदराबाद सातारा संस्थांचं गॅजेट याचं ते वेगळं. काढायचा का? हा जी आर काढायचा का, तुमचं काय म्हणणं आहे? काढायचं. यांचं तर याच्यातच पाटलाचं झालं म्हणणं तरी आहे, चॅलेंज हरकत नाही. थोडा वेळ करा. गेला तर आम्हाला केस करावंच लागतं. म्हणजे तो काढायचा. आम्ही तसंच मांडलं. हा, आम्ही तेच मानलं मधून होतं. मिळतंय ना. पाटलाचं असं म्हणणं आहे. चांगलं झालं ना. हे दोन्ही जर झालं, आम्ही त्यांना तिथं क्लिअर सांगितलं की बुवा तो कोर्टात चॅलेंज होणं ते काही हो, परंतु तो लावायचं आपल्याला गॅजेट, असं कोल्हापूरवाल्याचं म्हणणं होतं. दादा याच्यावर आमचं असं मत आहे की आम्ही नाही, आता तुम्ही दादा चर्चा करा. आम्ही आता पूर्णपणे याच्यावर पॉझिटिव्ह आहोत. हा पूर्ण तुम्ही निर्णय घ्यावा, सगळ्याला मान्य नाही. तसंच आहे. तर आपण मी विनंती करतोय आम्ही सगळ्याच्या मार्फत.
सांगितलं तिथे त्यांच्या माहिती नाही त्याला महाराष्ट्रासाठी असं हा पूर्ण महाराष्ट्रासाठी हे महाराष्ट्रासाठी चालू आहे हे काय प्रॉब्लेम तुम्हाला बघायला आमच्या फक्त ते नातेवाईकात आलो आम्ही आणि तर आता एक स्टेप पुढे गेलो. भाऊ हा, बोला. आमचे विषय आता इथं संपलेले आहेत हा तर आमचे हा हो तेच कर तर आता हे ज्या पद्धतीप्रमाणे आपण पाटील आमची सगळ्यांची विनंती आहे आता हे त्यांची चर्चा थोडंसं होती. त्याची ती येणार आहे. तुम्ही चर्चा करावी पण आम्ही त्यांच्या अगोदर विनंती करतोय आपण थांबलो पाहिजे बाकी आमचं काही बोलणार नाही. आम्ही थांबतो बाजूला तिकडे चला तुम्ही ते येतील चर्चा. कौशिक या इकडे तो थांबतो बाजूला. ऐका ना डी झोन मधले सगळेजण बाहेर घ्या बरं ऐका ना आता तुम्ही पण इकडे या साईडला इकडे जा इकडे कुठं उठ या इकडे रस्ते चुकून नका बाजूला जाऊन बसा आणि बाकीचे सगळे उठा बरं आता इकडे मागे मागे धूळ नका उडू आणि धूळ उडू नका हळू नका बाहेर चला ना इकडे चला ना धूळ उडू नका आतमध्ये गर्दी करता ये इकडे घे मागे सरका पुढे मागे सरका मागे सरका चला मागे सरा सगळे सगळे मागे घ्या तिकडे ते उठवाय याच्याविषयी चिरली करतो नसून अभ्यासात काही केलं आपण बघतोय आता शिष्टमंडळ या ठिकाणी काही क्षणातच पोहोचतंय. अगदी पुढच्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी शिष्टमंडळ पोहोचतंय. अगदी पुढच्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी शिष्टमंडळ पोहोचतंय. इथं बाहेर चाला बरं भैया ए दादा एक चार्जर लावा भाई इथं चार्जर लावा हळूच लावा लागले ना बसला लागलं ओके बाजूला पुढचे समोरचे गर्दी कमी करा. या ठिकाणी आता कुठल्याही क्षणी या ठिकाणी आता शिष्टमंडळ पोहोचत आहे. अगदी कुठल्याही क्षणी आता या ठिकाणी शिष्टमंडळ पोहोचत आहे. विखे पाटील साहेब सातलाट साहेब नाना साहेब ओके. या ठिकाणी कुठलाही क्षणी आता शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचत आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जरा असं हो सर चला ना थोडं बाहेर कुठल्याही क्षणी या ठिकाणी आता शिष्टमंडळ पोहोचत आहे. अगदी पुढच्या 2 मिनिटांमध्ये शिष्टमंडळ अभ्यासकासोबत चर्चा झालेली आहे आणि आता शिष्टमंडळ लगेच पोहोचतंय. भैया सगळं बाहेर थांबा
ते पुढच्या शिष्टमंडळ येण्यासाठी सगळी जागा रिकामी करण्यात आलेली आहे आणि आता पुढच्या कुठल्याही क्षणी या ठिकाणी शिष्टमंडळ सरकारचं शिष्टमंडळ दाखल होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि इतर मंडळ या शिष्टमंडळामध्ये आहेत. पुढच्या अगदी अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी शिष्टमंडळ दाखल होत आहे. आपण बघतोय आंतरवाडी सराटीतले लाईव्ह दृश्य आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे पुढच्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत. अत्यंत कठोर असं आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि आता या ठिकाणी शिष्टमंडळ पोहोचत आहे. आपण बघतोय आताची या घडीची सर्व लाईव्ह दृश्य या ठिकाणी पाहतोय. आपण थोडं खाली बसा सगळे बसून घ्या. यूट्यूब चॅनलला चालू आहे सकाळी हे फेसबुकला पुढच्या काही क्षणातच या ठिकाणी आता तुम्ही बसून घ्या बाकीची फक्त रस्ता ठेवा रस्ता ठेवा. लाईट आहे त्याला ओढू नका. यार ओढू नका. मंडळ या ठिकाणी आपण ते बापू बाजूला आहे थोडस लाईव्ह चालू आहे. या ठिकाणी आता कुठल्याही क्षणी शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचत आहे. अगदी पुढच्या 2 मिनिटांमध्ये नाही एक काम कर त्या जागेवर बसून तिकडे काय तो होईल चाललंय काय राव. ऐका ना याला हलू नका म्हणा यार ते बाहेर हात काढा बघ तुम्ही फाउंडेशन आहे बघा सगळं जाईन. इकडे थांबा ना. पाटलांची प्रकृती या ठिकाणी खालावलेली आहे. डॉक्टरांना या ठिकाणी बोलवण्यात येत आहे. या ठिकाणी पाटलांची प्रकृती आता खालावलेली आहे. ती बी महत्वाचं सगळ्यात महत्वाचं मग आपल्या इथल्या पैसे महत्वाचं ऐका ना खाली बसा. ऐका हवायासाठी बसा बसा तुम्ही बसा पलीकडेला बसवा बसा फक्त इथून रस्ता ठेवा. मग तुम्हाला आले उठे रस्ता ठेवा. सर रस्ता 4 इकडे सरका 4 इकडे सर रस्ता आहे रस्ता मोकळा करा. रस्ता मोकळा होतो तिकडे थांबा. बाकी सगळे बाकी कोणी येऊ नका. बाकी रस्त्यात लगे बाजू सर
बाजूला बाजूला डॉक्टर आले डॉक्टर. या ठिकाणी मनोरथांची प्रकृती खालवलेली आहे. डॉक्टरांना या ठिकाणी तातडीने बोलवण्यात आलेलं आहे. डॉक्टर पोहोचलेले आहेत. खालचं दरवाजा मोबाईलवर दिलेलं. ओके ओके राज. हो बाजू सरका ना तुम्ही रस्ता रस्त्याच्या बाजू सारखा तुम्ही 4 वाजता मला वेळ सांगितलं राव आता. रस्ता धरून राहिले थोडं रस्ता सोडा सोडा रस्ता सोडा लगेच. इकडे येण्याकडे तुम्ही येऊन गेले वाट थांबता. ए भैया भैया चार्जर काढा. वरून उभे काढा खालून बी बसा रे खाली बसा. काढा. वरून बी काढा खालून बी काढा. हळूच काढा. नाही गुंडाळून द्या ह्याच्यात. येऊन देऊ ना तू सर्व कोणाला गुंडाळून ठेवा ह्याच्यात. ठेवा गुंडाळून ह्याच्यात. थांबायचं इथं येऊ नको. नाही नाही येऊन नका येऊन देऊ ना. चला शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेले आहे.